श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तर प्रेक्षकांनो, आता इकडे युगेंद्रने सगळ्याला गाफील ठेवून आनंदीला शोधण्यासाठी त्यांनी जो काही मार्ग अवलंबलेला आहे, खरंच त्या गोष्टीचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. कारण युगेंद्र हा घरच्या समोर असं दाखवण्याचा प्रयत्न करत असतो की त्याला आनंदीची काहीच काळजी नाही, परंतु आनंदी घर सोडून गेल्यामुळे तो आतून खूप तुटलेला आहे हे फक्त शिर्के साहेबांना माहिती आहे. परंतु इकडे युगंधरचा असा निष्ठुरपणे वागणं आरतीला चांगलंच मनाला लागलेलं असतं. त्यामुळे तिने खूप मोठं पाऊल उचललेलं आहे. आणि उलट दुसरीकडे आता विद्याधर शलाका हे मात्र युगेंद्रच्या या वागण्यामुळे खूपच आनंदी असतात. आणि विद्याधरने तर प्रेक्षकांनो नीचपणाचा कळस केलेला आहे. त्यांनी आनंदीबद्दल जे काही शलाकासमोर बोलून दाखवलेलं आहे, त्यानंतर मात्र आता युगेंद्र विद्याधरची नक्कीच एक दिवस जीभ हादरून काढणार हे खरं आहे. परंतु या सगळ्यामध्ये आता पृथ्वीने आरती आणि आर्चीला आनंदीला शोधण्यासाठी मदत करण्याचं ठरवलेलं आहे. त्यामुळे इकडे सगळ्यांना धक्का बसलेला आहे. तर प्रेक्षकांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये ट्विस्ट असा आहे की तर आनंदीचा भयानक असा अपघात झालेला आहे. आणि या अपघातानंतर आनंदीच्या आयुष्यातील अनेक धक्कादायक सत्य हळूहळू सगळ्यासमोर येताना दिसत आहे. आनंदीला वाचवण्यासाठी रक्ताची गरज असते आणि त्याच वेळी पृथ्वी स्वतः पुढे येतो. पृथ्वी आनंदीला रक्त देतो आणि तिचा जीव वाचवतो. त्यामुळे आनंदीला पुन्हा एकदा जीवदान मिळतं. पण आनंदीचा जीव वाचवला असला तरी तिच्या आयुष्यातील संकट मात्र अजून संपलेले नसतात. आनंदीला रक्त देऊन जेव्हा तिला सुखरूपपणे घरी आणण्याचा प्रयत्न केला जातो, तेव्हा आरती मात्र प्रचंड संतापलेली असते. कारण आनंदी जेव्हा घर सोडून गेली होती, तेव्हा तिला शोधण्यासाठी आरतीने सगळ्यांसमोर खूप विनवण्या केल्या होत्या. पण त्यावेळी आनंदीला कोणत्याही परिस्थितीतून जावं लागलं. तिच्यावर किती मानसिक त्रास झाला या गोष्टीचा कुणीही या घरातली फार कमी लोकांना केला होता. आनंदीने या घरासाठी नेहमी सगळं काही केलं. स्वतःच्या सुखाचा विचार न करता तिने घराला जोडून ठेवण्याचा प्रयत्न केला. पण एवढं सगळं करून सुद्धा जेव्हा आनंदी घर सोडून गेली, तेव्हा तिची काळजी कोणालाच नव्हती. उलट ती घरातून गेल्यानंतर अनेकांना जणू काही खूप आनंद झाला होता. ही गोष्ट आरतीच्या मनाला खूप लागलेली असते. त्यामुळे आता आरती ठरवते की काहीही झालं तरी आनंदीला पुन्हा त्या घरात पाठवायचं नाही. कारण तिच्या मते ज्या घरामध्ये आनंदीला इतका त्रास सहन करावा लागला, त्या घरात पुन्हा तिला पाठवणं म्हणजे तिच्यावर अन्याय करणं. आणि म्हणूनच आरती आता थेट पोलिसांना तक्रार दाखल करते. आरती ही तक्रार पृथ्वीच्या विरोधात, युगेंद्रच्या विरोधात आणि विद्याधरच्या विरोधात करते. तिचं म्हणणं असं असतं की माझ्या बहिणीला या घरात सतत मानसिक त्रास दिला होता. तिला घर सोडून जाण्याचा भाग पाडलं गेलं. तिच्यावर अन्याय झाला आणि आज तिच्या जीवावर संकट आलं. तरी सुद्धा या लोकांनी तिची खरी किंमत कळाली नाही. आरतीची तक्रार पोलिसांपर्यंत पोहोचते आणि त्यानंतर या सगळ्यांना पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्याचे आदेश दिले जातात. पोलिसांकडून स्पष्ट सांगण्यात येतं की वेळेत पोलीस स्टेशनला हजर राहिलं नाही तर अटक होऊ शकते. त्यामुळे आता घरात एकच खळबळ असते. सगळ्यांना प्रश्न पडतो की आरतीने नेमकी कुणाच्या विरोधात तक्रार केली आहे आणि या सगळ्यामध्ये सर्वात मोठा धक्का कुणाला बसणार आहे. पण याच वेळी विद्याधर आपला वेगळाच डाव खेळतो. तो ही केस दुसऱ्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न करतो आणि आनंदीचा नवरा युगेंद्र असल्यामुळे सगळा दोष युगेंद्रवर टाकण्याचा त्याने प्रयत्न केलेला असतो. आणि शेवटी युगेंद्रला पोलिसांकडून अटक केली जाते. हीच बातमी जेव्हा आनंदीला समजते, तेव्हा मात्र आनंदीला प्रचंड मोठा धक्का बसतो. आनंदीला डिस्चार्ज मिळण्याची वेळ आलेली असते. ती घरी जाण्यास तयारी असते. त्याच वेळी ती विचारते, मालक साहेब आज का आले नाहीत? मला डिस्चार्ज मिळणार आहे ना, मग मला घरी घेऊन जायला ते आले का नाहीयेत? तेव्हा माई बापू आनंदीला खरं सांगतात की अगं पोरी, काय सांगायचं तुला, युगेंद्रला पोलिसांनी पकडून नेलं. हे ऐकताच आनंदीच्या पायाखालची जमीन सरकते. आनंदी म्हणते, काय, मालक साहेबांना पोलिसांनी पकडून नेलं? पण त्यांची काय चूक आहे? त्यांनी माझ्यासोबत काहीही चुकीचं केलेलं नाहीये. आनंदी लगेच पोलीस स्टेशनला जाण्याचा निर्णय घेते. ती स्पष्ट म्हणते, किती काही झालं तरी मी मालक साहेबांना या संकटातून राहू देणार नाहीये. त्यांनी माझ्यासाठी खूप काही केलं आहे. ते देव माणूस आहेत आणि अशा माणसावर कोणी केस केली असेल तर मी स्वतः जाऊन सत्य सांगणार. पण त्याच वेळी आरती समोर येते आणि म्हणते मी केस केली आहे. हे ऐकल्यावर आनंदीला आरतीचा राग येतो. आनंदी म्हणते, आरती ताई, तुला काय झालं आहे? तू मालक साहेबांवर केस का केलीस? त्यांनी माझा मानसिक छळ केला आहे का? त्यांनी माझा काय वाईट केला आहे? तेव्हा आरती स्पष्टपणे म्हणते, आनंदी, या घरात तुला जी वागणूक मिळाली ती मी पाहिली आहे. तू या घरासाठी किती काही केलंस हे मला माहिती आहे. पण त्या बदल्यात तुला काय मिळालं? तू घर सोडून गेलीस. तेव्हा या घरातील किती लोकांनी तुझी काळजी होती? किती लोकांना तुझी काळजी वाटली? कुणाला काहीच देणं घेणं नव्हतं. फक्त माई आणि बापू असे होते ज्यांना तुझी खरी काळजी होती. आरती पुढे म्हणते, तू सगळ्यांसाठी स्वतःला विसरलीस. पण या घराने तुझी किंमतच केली नाही. म्हणून मला आता पुन्हा त्या घरात तुला पाठवायचं नाही. तू माझ्यासोबत आबाच्या घरी चल.
पण आनंदी स्पष्टपणे नकार देते. ती म्हणते, नाही आरतीताई, मला त्या घरात परत जायचं आहे की नाही हा निर्णय मी यानंतर घेईन, पण आधी मालक साहेबांना या संकटातून बाहेर काढणं माझं कर्तव्य आहे. आणि शेवटी आनंदी स्वतः पोलीस स्टेशनला जाते. तिथे जाऊन ती संपूर्ण सत्य पोलिसांना सांगते. ती म्हणते की युगेंद्र तिच्यावर कोणत्याही अत्याचार केलेला नाही. तिच्या आयुष्यात जे काही घडलं ते ती स्वतःच्या निर्णयामुळे आणि परिस्थितीमुळे घडलं आहे. आनंदी स्वतः केस मागे घेते. युगेंद्रची सुटका होते आणि याच क्षणी आनंदी युगेंद्रची माफी मागते. ती म्हणते, मालक साहेब, मला माफ करा. माझ्यामुळे तुम्हाला इतका त्रास सहन करावा लागला. माझ्यामुळे तुम्हाला पोलिसांनी अटक केली. पण युगेंद्र मात्र आनंदीला थांबवतो. तो म्हणतो, आनंदी, तू माझी माफी मागायची गरज नाही. चूक आमची झाली आहे. आमच्यामुळे तुला या घरात इतका त्रास सहन करावा लागला. आमच्या मुलाने तुला त्रास दिला आणि म्हणून तुला घर सोडण्याची वेळ आली. यानंतर युगेंद्र आनंदीला पुन्हा घरी येण्याची विनंती करतो. पण आनंदी म्हणते, नाही मालक साहेब, त्या घरात माझं म्हणावं असं आता कोणीच राहिलेलं नाहीये. माझ्यामुळे तुमच्यात आणि मुलामध्ये दुरावा निर्माण होतो. मला त्या दुराव्याचं कारण बनायचं नाही. युगंधर मात्र यावेळी ठाम असतो. तो म्हणतो, आनंदी, जर तू त्या घरात येणार नसशील तर मी सुद्धा त्या घरात जाणार नाही. गरज पडली तर मी सुद्धा हे घर सोडेन. हे ऐकून आनंदीला मोठा धक्का बसतो. युगंधर तिचा हात धरतो आणि म्हणतो, आनंदी, आज मी तुला पहिल्यांदा माझी पत्नी म्हणून स्वीकारतोय. आत्तापर्यंत मी तुला अनेक गोष्टी सांगितल्या. आपल्या दोघांमध्ये कोणता संबंध नाही असंही मी सांगितलं. पण आज परिस्थिती बदलली आहे. आज पत्नी म्हणून त्या घरात येण्याचा पूर्ण अधिकार तुझा आहे. आणि त्यानंतर युगेंद्र आनंदीसमोर आणखी एक मोठं सत्य ठेवतो. तो सांगतो की घराची आणि संपत्तीची मोठी जबाबदारी आनंदीच्या नावावर करण्यात आलेली आहे. हे ऐकून आनंदीला धक्काच बसतो. ती विचारते, मालक साहेब, माझ्या नावावर प्रॉपर्टी का केली? मला या सगळ्याची गरज नाही. पण युगेंद्र म्हणतो, मला माहिती आहे आनंदी, तू स्वभावाने आहेस, तू स्वाभिमानी आहेस, तुला या संपत्तीचा मोह अजिबात नाही. पण या घरात तुझे हक्क कायम राहावेत म्हणून मी हे केलं आहे. शेवटी आनंदी घरी येण्यास तयार होते. पण ती एक अट ठेवते. ती म्हणते, मी घरी येईल, पण मुलांना तुम्ही रागावणार नाही. त्यांचे हक्क त्यांना मिळाले पाहिजे आणि या संपत्तीची मालकीण म्हणून मला काहीही नको. युगंधर तिची अट मान्य करतो. आणि आता सगळ्यात भावनिक क्षण येतो. तो खूप सगळेजण इमोशनल होतात. पृथ्वी स्वतः पुढे येतो आणि आनंदीची माफी मागतो. पृथ्वी म्हणतो, आनंदी, मला माफ कर. पण आनंदी त्याला थांबवते. ती म्हणते, पृथ्वी, तू माझी माफी का मागतोस? तू तर मला रक्त देऊन माझा जीव वाचवला आहेस. तू खूप मोठं पुण्याचं काम केलं आहेस. आनंदी पुढे पृथ्वीला समजावते की तुझे वडील खूप चांगले आहेत. ते देव माणूस आहेत. त्यांना विनाकारण टोचून बोलू नकोस. आमचं लग्न हे फक्त परिस्थितीमुळे झाली आहे. माझी इज्जत वाचवण्यासाठी झालं होतं. पण मालक साहेब कायम तुमचेच आहेत आणि तुमचेच राहतील. हे ऐकून पृथ्वीला आपल्या चुकीची जाणीव होते. त्याला खूप गिल्टी फील होत असतं. तो युगेंद्रचा हात पकडतो आणि तो आनंदीच्या हातात ठेवतो. पण आनंदी मात्र म्हणते, पृथ्वी, असं करू नकोस. हा हक्क फक्त समिधाताईचा आहे. तो हक्क त्यांचाच राहील. तरी सुद्धा पृथ्वी आनंदीला एक वचन देतो, आनंदी, मी कायम तुझ्यासोबत असेल. तुला कधीही एकटी सोडणार नाही. या सगळ्यामुळे घरात एक वेगळंच भावनिक वातावरण निर्माण झालेलं आहे. वातावरण तसं ताणलेलंच आहे. आनंदी सुखरूप परत आलेली असते. युगेंद्र आणि मुलामध्ये पुन्हा एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली असते आणि सगळं काही गोड झालेलं आहे. आणि आनंदी पुन्हा एकदा सगळ्यांना जोडण्याचा प्रयत्न करते. पण मित्रांनो, जिथे आनंदीच्या आयुष्यात सुख परत येतंय तिथे विद्याधर आणि शलाका मात्र जळपाट सुरू होतो. त्यांना आनंदीला पुन्हा मान मिळालेला अजिबात सहन होत नाही. रागाच्या भरात ते दारूच्या बाटल्या घेऊन बसतात. पण याच वेळी युगेंद्र त्यांच्यासमोर येतो आणि त्यांच्या हातातली बाटल्या रागाने फेकून देतो. आणि इथे आणखी एक गोष्ट अशी घडलेली पाहायला मिळते की शिल्पा स्वतः विद्याधरवर संतापते. ती म्हणते, विद्याधर, जर तुला असंच वागायचं असेल आणि या बाईच्या मागे लागून या घराचं वातावरण खराब करायचं असेल, हे घर उद्ध्वस्त करायचं असेल, तर आजपासून या घराचे दरवाजे तुझ्यासाठी बंद आहेत. आणि शिल्पा विद्याधरला आणि शलाकाला घराबाहेर काढते. इतकंच नाही तर शिल्पा आनंदीची माफी सुद्धा मागते. ती म्हणते, मला माफ कर आनंदी, मी तुला ओळखण्यात खूप मोठी चूक केली. आता आनंदीला पुन्हा मानाने घरात आणलं जातं. तिचं स्वागत केलं जातं. तिच्या नावावर असलेली प्रॉपर्टी पेपर सुद्धा तिच्या हातात दिले जातात. पण आनंदीला या संपत्तीचा अजिबात मोह नसतो. ती फक्त मुलांना जवळ घेते. तिच्यासाठी तिची मुलं आणि त्या घरातलं सुख हेच
सुख समाधान हेच खरं तिचं समाधान असतं. आनंदी पुन्हा एकदा युगेंद्र आणि मुलांना एकत्र आणते. पण मित्रांनो, इथेच खरी गोष्ट संपत नाही, कारण आनंदीच्या आयुष्यात अजून एक सर्वात मोठं गुपित दडलेलं आहे. आनंदीला दिसत नाही हे सत्य जेव्हा युगेंद्र समोर पूर्णपणे उघड होणार आहे, तेव्हा युगेंद्रला देखील मोठा धक्का बसणार आहे. आनंदीची ही अवस्था नेमकी कधीपासून आहे, तिच्या लहानपणी नेमकं काय घडलं होतं, आनंदी कुणाची मुलगी आहे, तिच्या आयुष्यात एवढ्या संकटाचा डोंगर का आला आणि तिच्या भूतकाळाशी जोडलेले असे कोणते रहस्य आहे जे समोर आल्यानंतर संपूर्ण घरच हादरून जाणार आहे. याचा उलगडा आता लवकरच मालिकेत पाहायला मिळणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंदीला एवढं काही सहन करून सुद्धा ती प्रत्येक वेळी सगळ्यांना जोडण्याचा प्रयत्न का करते, याचं कारणही तिच्या भूतकाळातच दडलेलं असल्याची शक्यता आहे. म्हणूनच मित्रांनो, पुढच्या भागामध्ये आनंदीच्या आयुष्यात नेमकं काय घडणार आहे, युगंधर तिच्या भूतकाळाचं सत्य समजल्यानंतर काय निर्णय घेणार आहे, पृथ्वी आनंदीला दिलेलं वचन कसं पाळणार आहे आणि विद्याधर शेलाकाचा पुढचा डाव काय असणार आहे, हे पाहणं तितकंच मनोरंजक असणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, आनंदीने युगंधर सोबत पुन्हा त्या घरात राहायला यावं का, आणि आनंदीच्या भूतकाळात नेमकं कोणतं मोठं रहस्य दडलेलं आहे, तुम्ही नक्कीच आम्हाला कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.